नमस्कार श्रोते हो, मी आहे प्राध्यापिका सविता दिनेश मोरे उर्फ मोहोळ मॅडम आणि आज आहे गुढीपाडवा। या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते। तुम्हाला हे मराठी नवीन वर्ष सुख समाधान आणि संपत्तीचे जावो। या गुढीपाडव्यानिमित्त मामासाहेब मोहोळ साहेबांप्रती आदरांजली करण्यासाठीची माझी इच्छा आहे। आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक आठवण तुम्हा सर्वांशी शेअर करू इच्छिते। माझे वडील म्हणतात, माझी पणजी म्हणजे कोंडाबाई मुकादम मोहोळ यांची नावकरी मी आहे। या कोंडाबाई मोहोळ यांनी जेव्हा मामासाहेब मोहोळ कुस्ती स्पर्धा जिंकून आले तेव्हा माझे मूळ गाव मुठे या ठिकाणी मामासाहेब मोहोळांचे औक्षण करताना ही आरती त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून म्हटली होती। मामासाहेब मोहोळांनी आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यांच्या आईने काबाड कष्ट करून या मुलांना लहानाचे मोठे केले। मामासाहेबांचे शिक्षण कमी होते तरी देखील सर्वांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा गेली पाहिजे यासाठी त्यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे। कुस्तीचे नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेणारे मामासाहेब मोहोळ हेच होते। ज्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये मी कार्यरत आहे त्या माझ्या संस्थेचे अध्यक्षपद देखील मामासाहेब मोहोळांनी भूषविले आहे। त्यांच्या या महान कार्याचा गुणगौरव आणि पूर्वजांप्रती असणारे ऋणानुबंध व्यक्त करणे हे देखील आपले दायित्व असते। हेच व्यक्त करण्यासाठी ही आरती जी कोंडाबाई मुकादम मोहोळ यांनी मामासाहेब मोहोळांसाठी गायली होती ती आज मी तुमच्या पुढे सादर करत आहे। पहिली आरती गाऊ लामंडी वाग लावू, गुलालानं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। पहिली आरती गाऊ लामंडी वाग लावू, हळदीनं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। हळदीनं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। पहिली आरती गाऊ लामंडी वाग लावू, कुंकवानं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। कुंकवानं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। पहिली आरती गाऊ लामंडी वाग लावू, फुलानं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। फुलानं भरलंय ताट बयांचा सरवर झालाय दाट। पहिली आरती गाऊ लामंडी वाग लावू, पहिली आरती गाऊ लामंडी वाग लावू।